तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026 विशेष बघणार आहोत. असे प्रश्न आहेत जे की तुम्हाला पुस्तकातही सापडणार नाही आणि स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन 1 पुरंदर, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 शिवनेरी, ऑप्शन 4 प्रतापगड. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे पुरंदर. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर येथे झाला. प्रश्न क्रमांक 2, संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन 1 जिजाबाई, ऑप्शन 2 सईबाई, ऑप्शन 3 पुतळाबाई, ऑप्शन 4 सोयराबाई. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे सईबाई. तर सईबाई या संभाजी महाराजांच्या आई होत्या. हे जे प्रश्न आहे ना, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, आपण याच्यामध्ये हमेशा कन्फ्युजन होतं आपल्याला. त्यामुळेच हे प्रश्न महत्त्वाचे आहे. तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या प्रत्येक सरळ सेवा इतर सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त असे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कन्फ्युजन दूर करा तुमचं. आणि मला कमेंटमध्ये सांगा की यातील किती प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला येत होते. प्रश्न क्रमांक 3, संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला? ऑप्शन 1 1980 साली, ऑप्शन 2 1680 साली, ऑप्शन 3 1657 साली, ऑप्शन 4 1674 साली. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 1657 साली. तर संभाजी महाराजांचा जन्म 1657 या वर्षी झालेला होता. प्रश्न क्रमांक 4, संभाजी महाराजांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1 छावा, ऑप्शन 2 शंभूराजे, ऑप्शन 3 शिवपुत्र, ऑप्शन 4 वरील सर्व. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे वरील सर्व. कारण की संभाजी महाराजांना छावा, शंभूराजे, शिवपुत्र या तिन्ही नावांनी ओळखले जाते. त्यामुळेच याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 5, संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन 1 लक्ष्मीबाई, ऑप्शन 2 सगुणाबाई, ऑप्शन 3 ताराबाई, ऑप्शन 4 येसूबाई. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे येसूबाई. तर येसूबाई या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. प्रश्न क्रमांक 6, संभाजी महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला? ऑप्शन 1 14व्या, ऑप्शन 2 10व्या, ऑप्शन 3 13व्या, ऑप्शन 4 20व्या. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 14व्या. तर संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. हा अतिशय महत्त्वाचा आणि वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. त्यामुळेच हे जे प्रश्न आहे हे पाठच करून ठेवा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. सध्या आपण TET सिरीजसुद्धा चालू केलेली आहे आणि तलाठी भरती 2026 यासाठी सुद्धा सिरीज चालू केलेली आहे. आणि तिसरी सिरीज जी चालू केलेली जी की आत्ता सध्या आदिवासी विकास विभाग भरती 2026, ज्याची की परीक्षा फॉर्म तर एंड झालेले आहेत, बट त्याची लवकरात लवकर एक्झाम होणार आहे. त्यासाठी ती सुद्धा चालू केलेली आहे. नक्कीच बघा. प्रश्न क्रमांक 7, बुधभूषण हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला आहे? ऑप्शन 1 मराठी, ऑप्शन 2 संस्कृत, ऑप्शन 3 पाली, ऑप्शन 4 हिंदी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 संस्कृत. प्रश्न क्रमांक 8, संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते? ऑप्शन 1 राजाराम, ऑप्शन 2 शाहू महाराज, ऑप्शन 3 शिवाजी, ऑप्शन 4 संभाजी. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोण गादीवर बसले? ऑप्शन 1 राजाराम महाराज, ऑप्शन 2 संभाजी महाराज, ऑप्शन 3 कान्होजी आगरे, ऑप्शन 4 हंबीरराव मोहिते. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे संभाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज हे बसले होते गादीवर. प्रश्न क्रमांक 10, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 जिंजी, ऑप्शन 3 पन्हाळा, ऑप्शन 4 तोरणा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे रायगड. तर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झालेला आहे. हा वारंवार विचारण्यात येणारा प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही प्लीज कन्फ्यूज होऊन जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांमध्ये हे जे प्रश्न आहे हे तुमचे कन्फ्युजन दूर करतील. त्याच्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 11, संभाजी महाराजांच्या मामांचे नाव काय होते? ऑप्शन 1 कान्होजी जेधे, ऑप्शन 2 हंबीरराव मोहिते, ऑप्शन 3 बाजी पासलकर, ऑप्शन 4 तानाजी मालुसरे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे हंबीरराव मोहिते. प्रश्न क्रमांक 12, संभाजी महाराजांनी किती वर्षे राज्य केले? ऑप्शन 1 9 वर्षे, ऑप्शन 2 11 वर्षे, ऑप्शन 3 10 वर्षे, ऑप्शन 4 निश्चित सांगता येत नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 9 वर्षे. तर संभाजी महाराजांनी 9 वर्षे राज्य केलेली होते.
प्रश्न क्रमांक 13, औरंगजेब बादशाह कोणत्या उपदेशाने दख्खनमध्ये आला होता? ऑप्शन 1 व्यापार करण्यासाठी, ऑप्शन 2 स्वराज्य नष्ट करण्यासाठी, ऑप्शन 3 फिरायला, ऑप्शन 4 तह करण्यासाठी. तर औरंगजेब बादशाह हा उपदेशाने आलेला होता, ज्याचा की मेन उद्देश होता ते ऑप्शन नंबर 2 आहे, स्वराज्य नष्ट करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 14, संभाजी महाराजांनी कोणत्या परकीय सत्तेला सळो की पळो करून सोडले होते? ऑप्शन 1 पोर्तुगीज, ऑप्शन 2 इंग्रज, ऑप्शन 3 सिद्धी, ऑप्शन 4 वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, वरील सर्व. म्हणजेच की पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी या प्रत्येकाला संभाजी महाराजांनी परकीय सत्तेला सळो की पळो करून सोडले होते. प्रश्न क्रमांक 15, संभाजी महाराजांच्या सरसेनापतींचे नाव काय होते? ऑप्शन 1 तानाजी मालुसरे, ऑप्शन 2 हंबीरराव मोहिते, ऑप्शन 3 बाजीप्रभू देशपांडे, ऑप्शन 4 कोंडाजी फर्जत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, हंबीरराव मोहिते. तर संभाजी महाराजांच्या सरसेनापतीचे नाव हंबीरराव मोहिते होते. प्रश्न क्रमांक 16, संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी औरंगजेबाने कोणाला पाठवले होते? ऑप्शन 1 मुकर्ब खान, ऑप्शन 2 दिलेर खान, ऑप्शन 3 अफजल खान, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, मुकर्ब खान. तर संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी औरंगजेबाने मुकर्ब खान याला पाठवले होते. महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 17, संभाजी महाराज कोणत्या ठिकाणाहून पकडले गेले? ऑप्शन 1 वाई, ऑप्शन 2 संगमनेर, ऑप्शन 3 पैठण, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, संगमनेर. प्रश्न क्रमांक 18, संभाजी महाराजांसोबत कोणाला कैद करण्यात आले होते? ऑप्शन 1 धनाजी, ऑप्शन 2 कवी कलश, ऑप्शन 3 कान्होजी, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, कवी कलश. तर संभाजी महाराजांसोबतच कवी कलश याला देखील कैद करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 19, संभाजी महाराजांनी एकूण किती लढाई केल्या? ऑप्शन 1 210, ऑप्शन 2 112, ऑप्शन 3 120, ऑप्शन 4 211. हे जे 19 आणि 20 हे जे प्रश्न हे तर अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेत वारंवार विचारण्यात येतात. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, 210. तर संभाजी महाराजांनी एकूण 210 लढाया केल्या होत्या. प्रश्न क्रमांक 20, संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात किती लढाया हरल्या? ऑप्शन 1 0, एकही नाही, ऑप्शन 2 1, ऑप्शन 3 3, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, 0. म्हणजे संभाजी महाराजांनी एकही लढाई हरलेली नाही आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 0. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या बद्दल संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. हा भाग 1 आहे. भाग 2 बघण्यासाठी मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की याच्यावर आणखी पार्ट बघूयात. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. हे जे प्रश्न हे प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आणि तुम्हाला कुठेच कोणत्याच पुस्तकात हे प्रश्न दिसणार नाही, त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.